NDT न्यूजच्या बातमीपत्रात मी प्राध्यापक एस एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो। आता पाहूया आजच्या ठळक बातम्या। धुळे जिल्ह्यात एसटी बसच्या भीषण अपघात, 10 वर्षीय मुलीचा मृत्यू, 22 जखमी। तराडीतर्फे जावदे गावात भरदिवसा धाडसी चोरी, CCTVत चोरटे कैद। एक पेड़ माँ के नाम या उपक्रमातून निसर्ग व मातृप्रेमाचा संगम। दळगाव येथे नूतन प्रशासकीय वास्तूचे भूमिपूजन। ध्येय निश्चित ठेवा, प्रामाणिक मेहनत करा आणि यश मिळवा, हिमांशु टेंबेकर। आता सविस्तर बातम्या। शिंदखेडा तालुक्यातील दवाशी येथे एसटी बस व मालवाहू ट्रकच्या नॅशनल हायवे क्रमांक 3 वर भीषण अपघात झाला। या दुर्घटनेत 10 वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला असून 22 प्रवासी जखमी झाले आहेत। जखमींना तातडीने शिरपूर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून 7 गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी धुळे येथे हलविण्यात आले आहे। अपघाताची माहिती मिळताच प्रशासन, पोलीस व स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले। अपघातात मृत्यू पावलेल्या चिमुकलीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत असून शासनाने अपघातग्रस्तांना तातडीची मदत उपलब्ध करून द्यावी अशी मागणी होत आहे। ब्युरो रिपोर्ट, NDT न्यूज। शहादा तालुक्यातील तराडीतर्फे जावदे येथे भरदिवसा झालेल्या धाडसी चोरीने गावात खळबळ उडाली आहे। इंद्रसिंग गिरासे यांच्या घरातून सुमारे 8 ते 10 लाख रुपयांचे सोनं चांदी लंपास केल्याची माहिती मिळाली आहे। गिरासे कुटुंब ग्रामदैवत कानुबाई विसर्जन मिरवणुकीस गेले असताना अज्ञात चोरट्यांनी मागील दरवाजाचे कुलूप तोडून चोरी केली। विसर्जनातून परतल्यावर घराचे कुलूप उघडे व कपाटे उचकटलेली दिसल्याने त्यांनी तातडीने मसावत पोलिसांना माहिती दिली। घटनास्थळी पोलिसांनी श्वान पथकासह पंचनामा केला असून चोरटे CCTVत कैद झाले आहेत। गेल्या वर्षीही या गावात जबरी चोरी झाली होती। वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। ब्युरो रिपोर्ट, NDT न्यूज। सर सय्यद उर्दू गर्ल्स हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक निसर्ग संवर्धन दिनानिमित्त एक पेड़ माँ के नाम हा उपक्रम राबविण्यात आला। विद्यार्थ्यांनी आपल्या आईच्या नावाने फळे, झाडे व छायादायक वृक्ष लावून मातृप्रेम आणि पर्यावरण प्रेमाची सुंदर जोड दिली। यावेळी वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी, पालक आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते। विद्यार्थ्यांनी लावलेल्या झाडांवर आईचे नाव असलेल्या पाट्या लावून त्यांनी काळजी घेण्याचा संकल्प केला। ब्युरो रिपोर्ट, NDT न्यूज। अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी यांच्या हस्ते दळगाव पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात पार पडले। कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्य विजयसिंग पराडके, शिवसेना जिल्हा प्रमुख गणेश पराडके यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते। माझ्या या मतदारसंघामध्ये दळगाव इथे पंचायत समितीचे जे बिल्डिंग मंजूर झाली त्याच्यासाठी आज भूमिपूजनसाठी आम्ही आलो आहे। या पंचायत समितीची जो बिल्डिंग आहे त्याच्यासाठी यांना 1 हेक्टर जमीन दिली गेली आहे। हा पहाड दिसतो आहे, याला साफ करून ते बिल्डिंग बनणार आहे आणि ते एकदम चांगली होणार आहे। या पंचायत समितीमध्ये ज्याने खास करून मेहनत केली, मागणी केली ते आपले सभापती सुद्धा इथे आहे। तिथे गणेश दादा आहे, विजू दादा आहे, रवी दादा आहे आणि या पंचायत समितीमध्ये जेवढे आपले काम करणारे पंचायत समिती सदस्य असेल, सभापती असेल आणि जे माझे शिवसैनिक, हे खास आज याच्यासाठी मी बोलतो आहे कारण हे पंचायत समितीची इमारत मंजूर झाली त्याचे भूमिपूजनसाठी आम्ही आलो। पण काही लोकांना अजून इथे स्वप्न आहे, काही वस्तू आमची आहे, आम्ही करायला पाहिजे। आता तुम्हाला मी सांगतो आहे की काही लोक इथे सरपंच आला, उपसरपंच आहे आणि ते काही दुसरी ठिकाणी उद्घाटन करायला आले होते। काय पंचायत समितीचे आमच्या नेत्याने मंजूर करून दिली
कोणाच्या बापाची निधी नाही असते. यामध्ये पंचायत समितीची बिल्डिंग असेल का कोणतीही बिल्डिंग असेल, कोणताही सरकार राहिला, जेव्हा वस्तू मंजूर असतील, ज्या वेळेला जो त्या टेमाला जो तो आमदार असेल, जिल्हा परिषद मेंबर असेल, त्याला ते अधिकार असतात. पण काही लोकांना स्वप्न पडतं आहे अजून आम्ही मंत्री आहे, अजून आम्ही अध्यक्ष आहे, अजून आम्ही खासदार आहे, आणि ते स्वप्न पडतो. आणि त्यांच्या जे कार्यकर्ता आहेत त्यांना मोठा स्वप्न पडतो की आमचे अधिकारी आमचे जे पदाधिकारी अजून मंत्री ना आमदार जे आहे, खासदार जे आहे, असं नाही असतो. जो हजर व वजीर, मी या मतदारसंघाचा मी आमदार आहे, आणि म्हणून आज मी जाहीर करतो हे बिल्डिंग मी उद्घाटन केली आहे. माझ्या बरोबर माझ्या शिवसेनाचे सगळे पदाधिकारी तिथे, सभापती सगळे जाहीर, रवी सर असेल, सभापती असेल, गणेश दादा, हे सगळे आम्ही जाहीर करतो की आम्ही बिल्डिंगचे भूमिपूजन आम्ही केले आहे. ज्याला स्वप्न पडतं आहे ते वेगळे बांधून घेतील. ज्यांना वाटतो का आमची बिल्डिंग आहे, आम्ही केलं आहे, ते त्यांचे पंचायत समितीचे बिल्डिंग दुसरी बांधेल. हे मी एक आमदार म्हणून डिक्लेअर करतो. या ठिकाणावर आम्ही भूमिपूजन केलं आहे, इथे ते बिल्डिंग बनणार आहे. ज्याने बाकी सकाळी येऊन आम्ही भूमिपूजन केली असं सांगणारे आहेत त्यांना माझी तुम्हाला विनंती, तुम्ही विचारा, तुमची खाजगी बनवणार आहे का तुमच्या बापाने मंजूर करून दिली आहे, एवढं विचारून घ्यायचं. ब्युरो रिपोर्ट, NDT न्यूज. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी ध्येय निश्चित करून प्रामाणिक मेहनत घेतली तर यश नक्कीच मिळते, असा प्रेरणादायी संदेश UPSC परीक्षेत ऑल इंडिया रँक 738 मिळवणाऱ्या शहाद्याचे सुपुत्री हिमांशू टेंबेकर यांनी दिला. शहरातील व्हॉलेंटरी शाळेच्या सभागृहात झालेल्या सत्कार समारंभात ते बोलत होते. प्रतिकूल परिस्थितीतून कठोर परिश्रम करून यश मिळवल्याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. UPSC म्हणजे फक्त मोठ्या शहरातील विद्यार्थ्यांसाठी आहे, हा समज चुकीचा आहे. सातपुडा परिसरातील विद्यार्थीही ध्येय ठेवून प्रामाणिक प्रयत्न केले तर यश मिळू शकतात. प्रत्येक संधीचा सोना करा आणि पाया मजबूत ठेवा, असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. कार्यक्रमात प्राचार्य नयना पाटील, मुख्याध्यापिका प्रतिभा बोरसे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आपल्याकडे जेव्हा तुम्ही काही खोड्या करता तेव्हा बऱ्याच वेळेस कसे म्हणतात, कलेक्टर तसं कलेक्टर होऊ शकतात आणि दुसरा अभ्यास करून होऊ शकतात. तर आता सध्या तुझी आवड काय हे महत्वाचं आहे. ठीक आहे, तुला जर अधिकारी व्हावं असं वाटत असेल तर तू अधिकारी होऊ शकते, किंवा तू एअरफोर्स मध्ये जाऊन सुद्धा अधिकारी होऊ शकते. ठीक आहे, असं काही नाही की कलेक्टरच काम करतात आणि त्यांच्यामुळेच राज्य चालतं, असं तर काही नाहीये. की तुम्ही जर दोन गोष्टींकडे एकत्र लक्ष दिलं तर तुम्हाला यश मे बी एका गोष्टीत मिळणार नाही, कारण तुमचं जे फोकस आहे तो डिवाइड झाला. ब्युरो रिपोर्ट, NDT न्यूज.